महाराष्ट्रात। आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी बारामतीमधून येते। बारामतीमध्ये दोन गटाचे कार्यकर्ते हे आमने सामने आल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान काय नेमकं घडलं आपल्याला अद्याप तरी कळू शकलेलं नाही, परंतु दोन गटाचे कार्यकर्ते हे आमने सामने आलेले आहेत। प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि याच पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाकडून प्रत्येक उमेदवाराकडून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होते आणि याच पार्श्वभूमीवर आता बारामतीमधली जी महत्त्वाची बातमी हाती येते त्यानुसार बारामतीमध्ये दोन गटाचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं पाहायला मिळतंय। आपकी बार वहिनी मित्र काय कोण बाप आहे बाप शरद पवार। तर आपण पाहिलं या ठिकाणी अजित पवारांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या आणि इथं या शरद पवारांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या देखील आपण घोषणा ऐकतो आहोत। आपण जर पाहिलं शरद पवार आपण पाहतो आहोत या ठिकाणी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना जे ज्येष्ठ आहेत ते आवरण्याचा प्रयत्न करतायत। बारामती नगर परिषदेच्या समोर हा सगळा प्रसंग घडतोय। या ठिकाणी ही जी बाईक रॅली आहे ती इथून पुढे पार झालेली आहे आणि अजित पवारांच्या पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी थांबून आहेत। दोन सांगता सभा होत आहेत आणि या दोन्ही सांगता सभेसाठी दोन्ही बाजूचे कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये बाईक रॅलीच्या माध्यमातून निघालेले आहेत आणि त्यावेळी हे समोरासमोर आल्यामुळं जोरदार घोषणाबाजी होतीये। बारामतीचं राजकारण, इथली ही निवडणूक किती चुरशीने लढली जाते आहे हे यावरून लक्षात येतंय। मी सुरुवातीला म्हटलं की याआधी बारामतीची निवडणूक, इथलं राजकारण हे एकसुरी होतं किंवा एकाच बाजूने झुकलेली असायचं। फारशी रंगत इथल्या निवडणुकीमध्ये नसायची। चर्चा खूप व्हायची की पवारांच्या विरोधात कोण लढणार, परंतु जेव्हा पवारला आपल्याला पाहायला मिळतोय पहुडा शारदा प्रांगणाच्या समोर घडतो आहे। या बाजूला माझ्या उजव्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे कार्यकर्ते आहेत, तर समोरून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची ही रॅली निघालेली आहे। आतापर्यंत बारामतीच्या राजकारणात कधीही पाहायला न मिळालेलं दृश्य या ठिकाणी पाहायला मिळतंय। खरं तर शरद पवारांच्या अनेक विरोधकांनी आतापर्यंत इथं निवडणुका लढवल्या, मात्र आता जो या ठिकाणी प्रसंग आहे तो एकमेकांच्या विरोधामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्याचा किंवा पोलिसांनी मध्ये येऊन या सगळ्या कार्यकर्त्यांना आवरण्याचा हा याआधी घडलेला नव्हता। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर हे जे कार्यकर्ते आहेत काय म्हणताय, काय होतं इथं सगळं? काय नाही, कार्यकर्त्यांच्या सरळ मार्गी कार्यकर्ते काम करतायत। त्याच्यामुळे काय भांडणं तिनं नाही। अजी दादा समोर या ठिकाणी अजी दादा आपकी बार वहिनी आणि या पदयात्रेला आता जे आहे ते पुढच्या काही वेळामध्ये सुरुवात होणार आहे। दोन्हीकडून जे आहे ती घोषणाबाजी केली असते, एकीकडं तुतारीची घोषणाबाजी केली जाते तर दुसरीकडं घड्याळाचे जे कार्यकर्ते आहेत ते देखील घोषणाबाजी करतायत। नगरपालिकेच्या समोरचा हा जो आहे ते एकंदरीत प्रकार आहे। दोन्ही बाजूनी जोरदार अशी घोषणाबाजी केली जाते। दोन्हीकडून शक्ती प्रदर्शन करण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न आहे आणि पुढच्या काही वेळामध्ये जे आहे ती सभा जी आहे ती चालू होईल। सांगता सभा ते दोन्ही कार्यकर्ते एकत्र जे आहेत ते चालेल निघत आपण बघू शकतो। या बाजूला जो दोन्ही कार्यकर्ते आहेत ते समोरासमोर आलेले आपल्याला पाहायला मिळतात। ते एकमेकांचे कार्यकर्ते जे आहेत ते समोरासमोर आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर ही बारामतीसाठी एक नवीन जे आहे ते प्रचार कुठल्या पद्धतीने जाईल, पोलीस अडवण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतात। गेल्या काही दिवसापासून अजित पवार विरुद्ध संघर्ष हा जो आहे तो टोकाचा झालेला आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु आता आपण या घटनास्थळी आपण दोन्ही बाजूने जे आहे ती घोषणाबाजी केली जाते। खरं तर हा तणाव जो आहे तो वाढताना पाहायला मिळतोय। आपण बघू शकतो या ठिकाणी बारामतीतल्या शारदा प्रांगण इथली जी आहे ती
ही जी रॅली आहे ती पदयात्रा काढली जाणार आहे पुढच्या काही वेळामध्ये. या पदयात्रेत जय पवार सामील होतील. खरं तर आपले कार्यकर्ते आवर्ताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर ही बारामतीतली दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये जे आहे तो जल्लोष संचलला आहे. दोन्ही गटाकडून जे आहे ती घोषणाबाजी केली जाते. पोलिसांची मात्र या ठिकाणी कसरत होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. दोन्ही गटाकडून जे आहे ती घोषणाबाजी केली जाते. सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ तुतारीच्या सहाय्याने बाईक रॅली काढली होती. दुसरीकडे जे आहे ते जय पवार यांच्या उपस्थितीत जे आहे ती पदयात्रा काढली जाणार आहे. दोन्हीचं जे ठिकाण आहे ते एकाच बाजूने आणि तेव्हापासून जे आहे ती घोषणाबाजी केली जाते. काही तणावाचं वातावरण आहे. एकमेकांना डिवचण्याचं काम जे आहे ते दोन्ही गटाच्या बाजूने होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि